हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांच्यामधील फरक जो आहे, डिफरन्स बिटवीन जो आहे तो बघणार आहोत. इम्पॉर्टंट आहे, 4 मार्क्ससाठी तुम्हाला विचारला जातो हा क्वेश्चन जो आहे. F2 असेल, F3 असेल किंवा F5 आणि F7 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द चान्सेस असतात हे क्वेश्चन विचारायची. मागची जी काही जून 2023ची एक्झाम जी झाली त्यामध्ये तुम्हाला 3 पेपरमध्ये हा क्वेश्चन जो आहे 4 मार्क्ससाठी विचारला गेला होता. म्हणजे जवळपास 12 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला होता. त्यामुळे व्यवस्थितपणे कन्सेप्ट जे आहे ते समजून घ्यायचे आहे. एकदम सोपा आणि सिंपल डिफरन्स असणार आहे. ठीक आहे, 8 पॉईंट लिहिले तर तुम्हाला 4 मार्क्स जे भेटणार आहे. म्हणजे प्रत्येकी 1 पॉईंट जो आहे तो हाफ मार्क्ससाठी तुम्हाला असणार आहे. आणि जास्तीत जास्त पॉईंट लिहिले किंवा 8पेक्षा जास्त पॉईंट लिहिले तर ते तुमच्या फायद्याचं असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचाच फायदा असणार आहे, मार्क्स तुम्हाला चांगले मिळतील. ठीक आहे, तर बघूया अभ्यासक्रम म्हणजे काय, की अभ्यासक्रमास इंग्रजीमध्ये काय म्हणतात, करिक्युलम म्हणतात. ठीक आहे, पाठ्यक्रमाला इंग्रजीमध्ये सिलेबस असं म्हणतात. बरोबर, अभ्यासक्रमाला इंग्रजीमध्ये काय म्हणणार आहोत, करिक्युलम म्हणणार आहेत, पाठ्यक्रमाला सिलेबस म्हणणार आहोत. एकदम सिंपल सोपा पहिला पॉईंट असणार आहे. सेकंड पॉईंटमध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन लिहायची आहे. करिक्युलम म्हणजे काय, पाठ्यक्रम म्हणजे काय किंवा सिलेबस म्हणजे काय. करिक्युलम मीन्स अ स्टडी ऑफ अ कोर्स किंवा कोर्स ऑफ अ स्टडी and syllabus means an outline of the course to be complete in a fixed time. करिक्युलम म्हणजे काय असतं, की पूर्ण जो काही कोर्स आहे त्याचा स्टडी करणं. पूर्ण सपोज तुम्ही कोणता तरी एक कोर्स करताय, सपोज D.Ed करताय, तर D.Edचा पूर्ण जो काही कोर्स आहे 2 इयरचा, त्या पूर्ण कोर्सचा स्टडी तुम्ही करणार म्हणजे त्याला म्हणणार आहोत आपण करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रम. पूर्ण इयरचा असेल किंवा 2 इयरचा असेल. सिलेबस म्हणजे काय असणार आहे, आउटलाईन ऑफ द कोर्स टू बी कम्प्लीट इन अ फिक्स टाईम. करिक्युलमचा हा एक पार्ट असणार आहे सिलेबस, ज्याच्यामध्ये तुम्हाला जो काही तुमचा सिलेबस असतो त्याच्या आउटलाईन ज्या असतात त्या कंप्लीट करायच्या असतात फिक्स टाईममध्ये. म्हणजे काय, की 1 इयरचा टाईम तुम्हाला दिला असेल. 1 इयरमध्ये तुम्हाला जो काही सिलेबस दिलेला असणार आहे तो कंप्लीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला F1चे जे काय आहे ते 6 चॅप्टर आहे. ठीक आहे, 6 युनिट जे आहे ते तुम्हाला 1 इयरमध्ये कंप्लीट करायचे आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, सिलेबस म्हणणार आहोत. नेक्स्ट पॉईंट आहे, शाळेच्या नियंत्रणाखाली शिकणाऱ्याला प्राप्त होणाऱ्या सर्व अनुभवांचा साठा म्हणजे काय, अभ्यासक्रम. म्हणजे काय, की करिक्युलम जे असणार आहे ते शाळेच्या नियंत्रणाखाली येतं. अंडर स्कूल जे आहे, अंडर ऑब्झर्वेशन ऑफ स्कूलच्या नियंत्रणाखाली जे काही शिकणारे म्हणजे कोण, आपण विद्यार्थी जे आहेत त्यांना जो काही साठा प्राप्त होतो त्याला म्हणायचं आहे अभ्यासक्रम. अभ्यासक्रम अंतर्भूत केलेल्या प्रत्येक विषयाची क्रमबद्ध आखणी म्हणजे पाठ्यक्रम. ठीक आहे, याचंच तुम्हाला काय केलेलं आहे त्यांनी मराठीमध्ये सांगितलेलं आहे. अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विषयाची जी काही सेपरेट आखणी केलेली असते, क्रमबद्ध असं सिरीज वाईज ज्याची आखणी केलेली असते, मॉडेल दिलेले असतात, आन्सर दिलेले असतात किंवा क्वेश्चन्स दिलेले असतील, युनिट दिलेली असेल, त्याला काय म्हणणार आहोत आपण, पाठ्यक्रम असं म्हणणार आहोत. 4th पॉईंट आहे, अभ्यासक्रम हा स्तरासाठी असतो. फॉर एक्झाम्पल प्राथमिक स्तर, माध्यमिक स्तर एटसेट्रा. ठीक आहे, मग अभ्यासक्रम कशासाठी असणार आहे आपला, प्राथमिक स्तर असेल, उच्च माध्यमिक स्तर असेल, माध्यमिक स्तर असेल. ठीक आहे, त्यांच्यासाठी अभ्यासक्रम जो आहे तो असतो. आणि पाठ्यक्रम कशासाठी असणार आहे, एका विशिष्ट इयत्तेसाठी काय असणार आहे, पाठ्यक्रम असणार आहे. म्हणजे काय, की तुम्ही D.Ed फर्स्ट इयरला आहात तर तुम्हाला फक्त सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे. पूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो कव्हर करायचा आहे का, नाही. ठीक आहे, म्हणजे पाठ्यक्रमासाठी तुम्हाला फक्त एका विशिष्ट इयत्तेसाठी पाठ्यक्रम जो आहे, सिलेबस जो आहे तो फिक्स केलेला असतो फिक्स टाईमसाठी. तर अभ्यासक्रम जो असतो तो विशिष्ट स्तरासाठी असतो, प्राथमिक, माध्यमिक एटसेट्रा. ठीक आहे, 5वा पॉईंट असणार आहे, अभ्यासक्रमामध्ये अभ्यासूनवर्ती कार्यक्रमांचा समावेश केला जातो. आता अभ्यासूनवर्ती कार्यक्रम म्हणजे काय, की एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्यांचा समावेश केला जातो. बरोबर, म्हणजे काय, की त्याच्यामध्ये तुमची गॅदरिंग असेल, कॉलेजचे काही फंक्शन्स असतील, स्कूलचे काही फंक्शन्स असतील, कोणते डेज सेलिब्रेट करायचे असतील, बाकी सपोज कोणत्या जयंत्या असतील, काहीही असो, विज्ञान प्रदर्शन असेल, काहीही असो, त्याच्यामध्ये सर्व कार्यक्रमांचा समावेश काय केला जातो, अभ्यासक्रमामध्ये केलेला असतो. आणि पाठ्यक्रमामध्ये फक्त विषय असतात. बरोबर, म्हणजे काय, की सपोज आता सिलेबस आहे, आपल्याला माहीत असतं की आता सपोज उद्या तुमच्या कॉलेजला गॅदरिंग आहे, मग ते काय आहे, की तो अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. बरोबर, करिक्युलमचा एक भाग आहे तुमच्या, की तुमच्या कॉलेजला मुलांचं थोडं माइंड जे आहे ते डायव्हर्ट होण्यासाठी किंवा मन लागण्यासाठी, रमण्यासाठी विविध जे काही प्रोग्राम्स असतात ते अटेंड करणं गरजेचं असतं कॉलेज लेवलसाठी किंवा स्कूल लेवलसाठी. बरोबर, तर पाठ्यक्रमामध्ये काय असतं, फक्त विषय जो असतो तो संपण्याच्या मागे लागायचं असतं. म्हणजे काय, की तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हर होण्याच्या मागे
त्यामध्ये आपण काय करत असतो, बघत असतो. फॉर एक्झाम्पल आता कोणत्या कॉलेजला एखादा प्रोग्राम असेल तर तुमच्या टीचरचा एखादा सिलेबस जो आहे तो मागे राहिलेला असेल तर तो टीचर काय म्हणणार आहे की हा प्रोग्राम इतका इम्पॉर्टंट नाही आहे, आपला जो काही सिलेबस आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तो कवर होणं आधी गरजेचं आहे, तुमच्या पेपरसाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे है ना. अशा ज्या काही गोष्टी असतात त्या आपण ऐकलेल्या आहेत, आम्ही ह्या गोष्टी ऐकलेल्या आहे, आम्हीही त्यातून गेलेलो आहे की हे खूप इम्पॉर्टंट आहे, प्रोग्रामला गेलंच पाहिजे, असं तसं सहभागी होणं इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही मोठे झाला आहात, तुमच्या जे काही तुमचं करिअर आहे त्याच्यासाठी तुम्हाला आता उभं राहायचं आहे, ह्या त्या गोष्टी त्यामध्ये असतात. म्हणजे काय की पाठ्यक्रमामध्ये फक्त विषयाशी काय असतं त्यांचा संबंध असतो, फक्त विषय शिकवणं किंवा विषय कंप्लीट करणं एका फिक्स पिरियडमध्ये तो कंप्लीट करणं गरजेचं असतं. तर अभ्यासक्रमामध्ये काय असतं की जे काय एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज असतात त्या कार्यक्रमांचा समावेश करणं गरजेचं असतं, जेणेकरून विद्यार्थ्यांचं मन जे आहे ते रममान होईल. ठीक आहे. नंतर 6 नंबरचा पॉईंट आहे अभ्यासक्रम व्यापक असतो. म्हणजे काय की तो अमर्यादित असतो, आपण त्याला म्हणू शकतो. व्यापक म्हणजे खूप मोठा असतो. तर पाठ्यक्रम हे त्याचे एक अंग असते, बरोबर. अभ्यासक्रमाचंच एक अंग म्हणजे काय असणार आहे, पाठ्यक्रम असणार आहे. नंतर असणार आहे अभ्यासक्रमात विषयाची क्रमबद्ध मांडणी केलेली असते, बरोबर. जो विषय असणार आहे त्याची क्रमबद्ध मांडणी अभ्यासक्रमामध्ये केलेली असते. पाठ्यक्रमात घटक उपगटांचा तपशील दिलेला असतो, बरोबर. पाठ्यक्रमामध्ये काय असणार आहे, घटक म्हणजे काय की सपोज आता समकालीन शिक्षण असणार आहे, मग त्याच्यामध्ये उपघटक असतील, त्याचे वैशिष्ट्य, त्याचे फायदे, किंवा मग विकलांगता असतील, मग त्याचे उपघटक काय काय असणार आहे, विकलांगतेचे प्रकार असतील, मग त्याच्यावर आपण काय काय फायदे असतील, तोटे असतील, किंवा त्यांच्यावर कोणते कोणते उपचार करू शकतो, हे काय असणार आहे, घटक उपघटक त्यामध्ये काय दिलेला असतो, तपशील दिलेला असतो. नंतर आहे अभ्यासक्रमाची उद्दिष्टे निश्चित केलेली असतात, बरोबर. म्हणजे अभ्यासक्रमाची जी काय उद्दिष्टे असणार आहे ते आधीच निश्चित केलेली असतात. प्रथम ती मांडून विषयाचे स्थूल स्वरूप जे असतं ते मांडलं जातं, बरोबर. म्हणजे काय की अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट असतात ते आधीच निश्चित केलेले असतात, जेणेकरून आपल्याला ते उद्दिष्ट जे आहे ते कळले पाहिजे. एका इयरमध्ये आपल्याला काय काय प्लॅन करायचं आहे, कोणते कोणते प्रोग्राम अटेंड करायचे आहे, कोणता सिलेबस अटेंड करायचा आहे, किंवा कोणते कोणते कार्यक्रम अटेंड करायचे आहे, हे सगळं स्थूल स्वरूप त्यामध्ये दिलेलं असतं. कशामध्ये, अभ्यासक्रमामध्ये. पाठ्यक्रमामध्ये प्रत्येक विषयाच्या अध्यापनाची उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या वर्तन बदलाच्या स्वरूपात नमूद केलेली असतात. तसं पाठ्यक्रमामध्ये काय असतं की प्रत्येक विषय जो असतो त्याच्या अध्यापनाची जे काही उद्दिष्ट असणार आहे ते विद्यार्थ्यांच्या वर्तन बदलाच्या स्वरूपात नमूद केलेले असतात. म्हणजे काय असतं की सपोज सपोज विद्यार्थ्यांचं मन नाही आहे अभ्यास करायचं, किंवा मग एखादा विद्यार्थी असतो त्याला आज कॉलेजला एखादा लेक्चर आवडत नाही आहे, मग तो त्या लेक्चरला बंक मारतो किंवा कॉलेजला येत नाही. ठीक आहे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांचं जे वर्तन असेल किंवा त्यांचं मन जे आहे त्याचा विचार या ठिकाणी केलेला असतो. अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार केलेला नसतो. बघा इथे काय दिलेलं आहे की त्यांच्या क्षमतांचा विचार केलेला नसतो. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला याच्यामध्ये की विद्यार्थ्यांचं जे काही मन असतं, त्यांना अभ्यास करायचा आहे की नाही, त्याच्यात रुची आहे की नाही, त्यावर काय केलेलं असतं, पाठ्यक्रम नमूद केलेलं असतं किंवा त्याचा विचार केलेला असतो. तर अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विचार केलेला नसतो. आणि इथे काय आहे, विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक क्षमतांचा विचार या ठिकाणी केलेला असतो. म्हणजे काहींचं आज मन आहे, काहींना असं वाटते की शिक्षकांनी आम्हाला स्टोरी सांगावी किंवा इन्स्पायरेशन लेक्चर्स द्यावे किंवा काहीतरी जोक मारावे, है ना. अशा काही गोष्टींचा यामध्ये काय केलेला असतो, विचार केलेला असतो. नंतर आहे विकासाच्या अवस्थांचा विचार नसतो, फक्त स्तराचा विचार या ठिकाणी केलेला असतो. विकासाच्या ज्या काही अवस्था असतात, स्टेजेस आपल्याला माहिती आहे, मग त्या कोणत्या कोणत्या आहे आपल्याला ते माहीत आहे, मग त्यांचा विचार या ठिकाणी केलेला नसतो. फक्त जे काही स्तर असतात, लेयर्स जे असतात त्यांचा विचार केलेला असतो. म्हणजे काय की हे ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते करायचं आहे, ते झाल्यानंतर दुसरं एखादी ॲक्टिव्हिटी करायची आहे, या गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला असतो. परंतु त्यांचे जे काही स्टेजेस आहे, म्हणजे काय की ही गोष्ट विद्यार्थ्यांना समजते की नाही, मग ही समजली तरच पुढच्या स्टेजकडे जायचं, ह्या गोष्टीचा या ठिकाणी विचार केलेला नसतो. कुठे, अभ्यासक्रमामध्ये. नंतरचं नेक्स्ट पॉईंट असणार आहे अभ्यासक्रमात शैक्षणिक साहित्यांची अध्ययन अनुभूतींची नोंद नसते. म्हणजे काय की तुम्ही इयर बाय इयर काय करता आहात, कोणत्या ॲक्टिव्हिटीज करता आहात, तुम्ही कोणते डेज साजरे केले, कोणते प्रोग्राम अटेंड केले, यांची नोंद या ठिकाणी नसते. कशामध्ये, करिक्युलममध्ये, अभ्यासक्रमामध्ये. आणि पाठ्यक्रमामध्ये काय असणार आहे, शैक्षणिक साहित्य अध्ययन अनुभूतींची नोंद या ठिकाणी केलेली असते. म्हणजे तुम्ही आज विद्यार्थ्यांना काय शिकवलं, कोणता पॉईंट शिकवला, कोणता घटक शिकवला, कोणतं चॅप्टर शिकवला, हे सगळं रजिस्टरमध्ये लिहून ठेवावं लागतं. तुम्हाला माहीत असेल तुमचे टीचर लोक जे असतात ते ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ते त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंद केलेल्या असतात. नंतर नेक्स्ट पॉईंट असणार आहे
12वा उपक्रमांची सूची दिलेली नसते. म्हणजे काय की कोणते कोणते उपक्रम करायचे आहे याची सूची दिलेली नसते. 4-5 दिवस आधी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या जातात की हे प्रोग्राम उद्या होणार आहे, परवा होणार आहे किंवा येत्या 8 दिवसाच्या आत होणार आहे. परंतु उपक्रमांची सूची याच्यामध्ये कशामध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेली नसते आणि ती पाठ्यक्रमामध्ये दिलेली असते. म्हणजे काय की तुम्हाला उद्या मी कोणता पॉईंट शिकवणार आहे. सपोज आज मी तुम्हाला एखादा चॅप्टर शिकवते है ना, मग त्यामध्ये मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे की वाढ आणि विकास म्हणजे काय. मग त्यामध्ये मी तुम्हाला बाकीचे जे काय स्टेज असतील, किशोरावस्था असेल, कुमारावस्था असेल, प्रौढावस्था असेल, वृद्धावस्था असेल, या अवस्थांबद्दल तुम्हाला मी आजच काय करणार आहे, थोडं इंट्रोडक्शन देणार आहे. आणि उद्याही काय करणार आहे, आपण काल काय शिकलो हे आपण काय करत असतो, 2-5 मिनटं समरी घेत असतो. नंतरचं नेक्स्ट पॉईंट आहे, अभ्यासक्रम हा अमर्यादित असतो. बरोबर, याला कोणत्याही प्रकारचं लिमिट जे आहे ते नसतं. कशाला, अभ्यासक्रमाला. तर पाठ्यक्रमाला एक विशिष्ट अशी मर्यादा असते, याला एक लिमिट असतं. म्हणजे काय की तुम्हाला सपोज F1 कोड आहे त्यामध्ये तुम्हाला 6 चॅप्टर आहे, F2 कोड आहे त्यामध्ये तुम्हाला 5 चॅप्टर आहे. म्हणजे काय की विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचं काय येऊ नये, जास्त टेन्शन येऊ नये, त्याचा भर जास्त होऊ नये, या गोष्टीचा पाठ्यक्रमामध्ये काय केलेला असतो, विचार केलेला असतो. परंतु अभ्यासक्रमामध्ये त्या गोष्टींचा विचार केलेला नसतो. तर अशा प्रकारे आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. थोडंसं डिस्टर्बन्स झालेलं असेल व्हिडिओमध्ये तर ते इग्नोर करा. काही नाही, बिल्डिंगमध्ये छोटी छोटी मुले असतात, आजूबाजूला काम चालू असतं, त्यामुळे थोडंसं डिस्टर्बन्स होणार आहे. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.